उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये हल्ली आधी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवायचे आणि उशिराने सुचलेल्या शहाणपणाने ते पुन्हा खोदून त्यात सांडपाण्याच्या वाहिन्या टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे। अनियंत्रित आणि अनियोजित या प्रशासनाच्या कारभाराचा त्रास मात्र रहिवाशांना भोगावा लागत आहे। सध्या अधिकारी, कंत्राटदार आणि पडद्यामागील लोकप्रतिनिधींची ही अभद्र युती हाच अंबरनाथ पॅटर्न सर्वत्र पाहायला मिळत आहे। असाच काहीसा त्रासदायक प्रकार हा बी कॅबिन रोड लगतच्या दत्तकुटीर परिसरातील गौराबाई चाळ ते हाल्याचा पाडा येथील व्यायामशाळेच्या मैदानालगत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे। या ठिकाणीही बघायला मिळतोय। आम्हाला ह्या रस्त्याचा आता हे लोक परत केलेला आहे तो तोडणार आणि मग हे बनवून देणार आहेत का असं लिहून द्या आम्हाला। आमच्या घरात पाणी येणार, घाणीचं पाणी, ते संडासांचं सगळं। गेली 30 वर्ष या ठिकाणी हा रस्ता बनलेला नव्हता। येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच कसाबसा हा रस्ता बनला। मात्र 2च महिन्यात हा रस्ता फोडून नगरपालिकेने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम का सुरू केले हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे। नागरिकांना विश्वासात न घेता सुरू झालेले हे काम वेळीच पूर्ण झाले नाही तर, पूर्वीसारखा सुव्यवस्थित रस्ता झालाच नाही तर, पावसाळा तोंडावर असताना रोगराई आणि अपघातांचा सामना करावा लागला तर, अशा अनेक प्रश्नांनी नागरिक हवाल दिले। माझं नाव आहे आनंद एकनाथ पिंदे। 30 वर्ष झाले, अनेक नगरसेवक निवडून येऊन गेले, कोणी हा रस्ता बनवला नाहीये। आज आम्ही आमच्या प्रयत्नांनी हा रस्ता पाठपुरावा करून कसं आम्ही बनवून घेतला। त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर हा खोदाई चालू केली, ड्रेनेजच्या लाईन चालू केली यांनी। आमचं म्हणणं असं नाही की करू नका, करा, पण जसा रस्ता होता तसा तुम्ही आम्हाला बनवून द्या, हे आम्हाला नगरपालिकेला आम्ही विनंती करतो। आणि हे आम्हाला तुम्ही लेखी द्या। पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि पहिलेच रोगराईचे खूप प्रकरण वाढलेले आहे आणि आजूबाजूच्या गटार पण तशाच तुंबलेले आहेत। त्याच्यामुळे लहान पोरांना जास्तीत जास्त आजारी पडतात ह्या वासामुळे। मी विनंती करतो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, या शिवांना, की हे लवकर हा रोड हे काम करून आमचा हा जसा होता तसा रोड हा बनवून द्या आणि आम्हाला ह्या रोड बनवून द्यावा, याची लेखी द्यावा। तर हे काम बंद नाही, जोवर लेखी आम्हाला भेटत नाही आम्ही हे रोडचं काम चालू करू देणार नाही। याचं आम्ही तर निश्चित करतो, आम्ही आंदोलन करतो। त्यांना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार कोणताही खुलासा करायला तयार नाहीये। यावर संतप्त झालेल्या रहिवाशांनी विहित कालावधीत पूर्वीसारखा सुव्यवस्थित रस्ता बनवून देण्याची प्रशासन जोवर लेखी हमी देत नाही तोवर हे रस्त्याचे काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे। हा रस्ता पहिल्यासारखा जसा आहे तसं बनवून दिलं पाहिजे, असं लेखी लिहून दिलं पाहिजे आम्हाला। ह्या रस्त्याचा आता हे लोक परत केलेला आहे तो तोडणार आणि मग हे बनवून देणार आहेत का असं लिहून द्या आम्हाला। यावर प्रशासन आता नागरिकांना लेखी शाश्वती देते की मनमानी करते याकडे रहिवाशांचे लक्ष लागून राहिले आहे।